दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावरती घराणेशाहीची छाप ठळकपणे दिसून येते। त्यांच्यासह 42 पैकी 16 मंत्री घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेत, तर तिघांनी राजकारणात येऊन घराणेशाहीला जन्म दिलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ही घराणेशाहीची छाप कशा पद्धतीने आहे। देवेंद्र फडणवीस यांचे वडील स्वतः आमदार होते, पंकजा मुंडे यांचे वडील उपमुख्यमंत्री होते, राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील आणि आजोबाही मंत्री होते। नितेश राणे यांचे वडील माजी मुख्यमंत्री, आकाश फुंडकर यांचे वडील माजी मंत्री, तसंच शिवेंद्रराजे भोसले यांचेही वडील माजी मंत्री होते। योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री होते, अजित पवार काका माजी मुख्यमंत्री, धनंजय मुंडे यांचेही काका माजी मुख्यमंत्री, आदित्य तटकरे यांचे वडील खासदार तसंच माजी मंत्री, इंद्रनील नाईक यांचे वडील माजी खासदार आणि शंभूराजे देसाई यांचेही वडील माजी मंत्री। जयकुमार रावल राजघराण्याचे वारसदार आहेत आणि आजोबा आमदार होते। मेघना बोर्डीकर यांचे वडील 4 वेळा आमदार होते आणि मकरंद पाटील यांचे वडीलही माजी मंत्री होते। उदय सामंत यांच्या भावाला आमदार केलं गेलेलं आहे, एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार केले गेलेलं आहे, गणेश नाईक यांचा मुलगा पुतण्या खासदार आणि आमदार आहेत। तर अशा पद्धतीने घराणेशाहीची छाप टीम फडणवीस वरती सुद्धा या निमित्ताने प्रकर्षाने दिसून येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।